हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आपण बघणार आहोत पॅट संकलित मूल्यमापन 1 प्रथम सत्र परीक्षा 2025 प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरासहित. विषय असणार आहे मराठी आणि इयत्ता असणार आहे 8वी. तर आता लवकरच तुमचे प्रथम सत्र ही परीक्षा चालू होणार आहे. तर आपले 3 भाषेचे विषयाचे पेपर हे पॅटचे असतात, जसे की मराठी, इंग्रजी आणि गणित. तर आज आपण जाणून घेणार आहोत पॅट संकलित मूल्यमापन 1 प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरासहित. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण की तुम्हाला जर अतिशय महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ जर हवे असेल तर आपल्याला मिळतील आपल्या या हक्काच्या चॅनलवर. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी पॅट 1 संकलित मूल्यमापन प्रथम भाषा बघणार आहोत. टोटल प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 1 ते 12. तर सुरुवातीचा पहिला प्रश्न जाणून घेऊया. तर तुम्हाला आता मराठीला ओरल असते आणि मग रिटन असते. ओरलचे प्रश्न देखील आपण जाणून घेऊ. तर बघा, पहिली तोंडी चाचणी आहे, म्हणजेच ओरल. प्रश्न क्रमांक 1, खालील छायाचित्रातील व्यक्तीचे निरीक्षण कर व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग. तर या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे, तर ते चित्राचं निरीक्षण करायचं आहे. तर ती व्यक्ती कोण आहे आणि त्यावर आधारित तुम्हाला काही प्रश्न देखील दिलेले आहे. तर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सांगायची आहे आणि ही ओरल असणार आहे. तर यासाठी तुम्हाला गुण 5 असणार आहे आणि 3 प्रश्न असणार आहे. पहिला प्रश्न 1 गुणाला आणि बाकी इतर 2 गुणांना असणार आहे. तर बघा, पहिला प्रश्न आहे छायाचित्रातील व्यक्तीचे नाव सांग. तर छायाचित्रामध्ये आपल्याला कोण दिसत आहे, तर कॅप्टन राधिका मेनन हे दिसत आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे छायाचित्रातील व्यक्तीच्या वेशभूषेचे वर्णन कर. तर आता कॅप्टन आहे बघा, टोपी घातलेली आहे, व्हाईट शर्ट आहे घातलेला. तर ऑफकोर्स हा जो ड्रेस आहे तर तो नौसैनिक यांचा आहे. यानंतर बघा, तिसरा प्रश्न आहे छायाचित्रातील व्यक्तीच्या जीवनात घडलेला प्रसंग तुझ्या शब्दात सांगायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर हे तुम्ही ओरली शिक्षकांना सांगायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघूया आपण ओरलचाच. हे झाले तुमचे 5 गुणांचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे बघा, खाली दिलेला उतारा वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग. तर या ठिकाणी देखील 5 गुण असणार आहे. बघा, रंगबिरंगी फुलांचे ताटवे पाहिले की मन कसे प्रसन्न होऊन जाते. आपल्या सभोवती उमललेल्या फुलांच्या सुवासाने आजूबाजूचे वातावरण सुगंधित होते. त्या नाजूक, टवटवीत आणि गंधमिश्रित फुलांच्या दर्शनाने नयन सुख मिळते. आज उमललेले फूल उद्या कोमेजून जाणार असते, पण त्याच्या या क्षणभंगूर जीवनासाठी फुलाला कधी रडताना पाहिले आहे का तुम्ही? दुसऱ्याला प्रफुल्लित करत, सुवास देत ते हसत बागडत राहते. ते आपल्याला असे तर सांगत नसेल ना की मुलांनो, आजचा दिवस आपला आहे. या दिवशी आनंदाने हसा, खेळा, बागडा. दुसऱ्यांना आनंद, सुख, समाधान देण्यातच खरा आनंद आहे. तर या प्रकारे उतारा हा आपल्याला वाचून घ्यायचा आहे आणि त्यावर आधारित तुम्हाला खाली 4 प्रश्न आहे. पहिला प्रश्न 2 गुणांचा आहे आणि इतर 3 प्रश्न हे 1 गुणांचे आहे. या पद्धतीने 5 मार्काचा उतार्यावरील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे. तर बघा, पहिला प्रश्न आहे वरील उतार्याचे समजपूर्वक प्रकट वाचन कर. तर या ठिकाणी तुम्हाला यासाठी 2 गुण आहे. तर वाचन हे फक्त वाचन सरळ वाचायचं नाही, तर यासाठी तुम्हाला गुण आहे 2. तर कसं ऑब्झर्वेशन असणार आहे शिक्षकांचं, तर कॉमाच्या ठिकाणी तुम्ही कसं बोलतात किंवा उद्गारार्थीचे वाक्य आहे मग त्या ठिकाणी तुम्ही कसं बोलतात. प्रश्नार्थक वाक्य आहे तर तुम्ही त्या पद्धतीने बोललं पाहिजे. फुल स्टॉप दिलेला आहे तर तिथे तुम्ही पॉज घेतला पाहिजे, म्हणजे थांबलं पाहिजे काही सेकंद. जसे की मुलांनो, आजचा दिवस आपला आहे. या दिवशी आनंदाने हसा, खेळा, बागडा. दुसऱ्यांना आनंद, सुख, समाधान देण्यातच खरा आनंद आहे. यानंतर बघा, प्रश्नार्थक
देखील वाक्य दिलेलं आहे. त्याच्या या क्षणभंगूर जीवनासाठी फुलाला कधी रडताना पाहिले आहे का तुम्ही? तर असं या पद्धतीने आपल्याला हा उत्तरावाचन करायचं आहे, म्हणजे तुम्हाला गुण 2 हे मिळतील. यानंतर दुसरा प्रश्न आहे, मन केव्हा प्रसन्न होते? तर बघा उत्तरातच दिलेलं आहे, मन केव्हा प्रसन्न होते? रंगबिरंगी फुलांचे ताटवे पाहिले की मन हे प्रसन्न होऊन जाते. पहिलंच वाक्य आहे. यानंतर तिसरं वाक्य आहे बघा, नयन सुख कशामुळे मिळते ते सांगा. तर त्याचं उत्तर आहे, नयन म्हणजे काय? तर डोळे. डोळ्यांना कशामुळे सुख मिळते? तर त्याचं उत्तर आहे बघा, नाजूक, टवटवीत आणि गंध मिश्रित फुलांच्या दर्शनाने. यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, फुले आपल्याला कोणता संदेश देतात ते सांगा. तर आजचा दिवस आपला आहे, या दिवशी हसा, खेळा, बागडा, दुसऱ्यांना आनंद, सुख, समाधान देण्यातच खरा आनंद आहे, असा संदेश आपल्याला फुले देतात. अतिशय सोपं आहे. या पद्धतीने तुमची तोंडी परीक्षा म्हणजे ओरल ही असू शकते. पॅटचा पेपर आपल्याला याच पद्धतीने हा असणार आहे. तर बघा आता तुम्हाला रिटर्न आहे, लेखी चाचणी प्रश्न क्रमांक 3 गुण असणार आहे 5. इथे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एक उतारा आहे आणि त्या उतार्यावर आधारित तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. उतारा वाचून घेऊया पहिले. प्रेम कधीही निष्क्रिय राहू शकत नाही. प्रेमात अपार अशी संवर्धक शक्ती असते. ती ओळखूनच खरा धर्म या कवितेत साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. अशा खऱ्या धर्माच्या उपासकालाच खऱ्या अर्थाने असे म्हणता येईल की माझ्या देशावर माझे प्रेम आहे. खरोखरच आपल्या देशावर आपले प्रेम असते तर आपली गावे अशी मलमूत्राने वेढलेली दिसली असती का? आपले डोंगर उघडे बोडके दिसले असते का? सस्य श्यामला माता असे काय फक्त राष्ट्रगीतातच घोषवायचे की ती भूमी सस्यश्यामल व्हावी म्हणून आपला घाम गाळायची तयारी ठेवायची? देशावर प्रेम करायचे तर देशाचे आजचे चित्र बदलण्यासाठी कंबर कसायला हवी. माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर तो प्रदूषणाच्या कचाट्यात गवसू नये यासाठी मी खटपट करायला नको? इथली हवा, पाणी, निसर्ग बिघडवून टाकल्यामुळे आपल्या देशावरील आपले प्रेम सिद्ध होईल काय? तर या प्रकारे तुमचा हा उतारा असणार आहे आणि उतार्यावर आधारित तुम्हाला काही प्रश्न दिले आहे. तर बघा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वाक्यातून देशप्रेम व्यक्त होते? योग्य पर्याय क्रमांकाला तुम्हाला गोल करायचा आहे. तर बघा इथं ऑप्शन दिलेले आहे. प्रश्न आपल्याला समजून घ्यायचा आहे, कोणत्या वाक्यातून आपल्या देशप्रेम या ठिकाणी व्यक्त होते? घरातील कचरा रस्त्यावर टाकला. दुसरा आहे आंदोलकांनी वाहनांच्या काचा फोडल्या. तिसरा आहे मुलांनी शाळेच्या आवारात झाडे लावली. आणि चौथा आहे लोकांनी सार्वजनिक उत्सवातील निर्माल्य नदीपात्रात टाकले. तर ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. तर याला तुम्हाला गोल करायचा आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, का ते सहकारण लिही. यासाठी 2 गुण असणार आहे बघा. त्यातील पहिला प्रश्न आहे, देश प्रदूषणाच्या कचाट्यात सापडत आहे कारण उत्तर आपल्याला वरती उत्तरातच आहे, आपली गावे मलमूत्राने वेढलेली आहेत. दुसरा आहे, डोंगर उघडे बोडके दिसत आहे कारण मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. प्रश्न बघा, आपली भारतमाता सस्यश्यामल होण्यासाठी करावयाचा कोणताही एक उपाय लिही. तर यासाठी तुम्ही कोणताही एक उपाय लिहू शकता, जसे की वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे. त्यापुढील प्रश्न आहे बघा, तुझी शाळा आणि तुझ्या शाळेच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी कोणत्याही एका उपक्रमाचे नाव सुचव आणि लिही. तर तुम्ही तुमच्या मनाने देखील या ठिकाणी उपक्रमाचे नाव हे सुचवू शकता, जसे की स्वच्छ ग्राम सुंदर ग्राम. ग्राम म्हणजेच काय तर गाव. प्रश्न क्रमांक 4 बघा आता, खालील बातमी वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. तर या ठिकाणी तुम्हाला एक बातमी दिलेली आहे, शाळेत शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा झाला. पुणे दिनांक 29 आमच्या प्रतिनिधीकडून. आणि खाली ही बातमी दिलेली आहे, जसे की चांदगाव येथे जिल्हा परिषद शाळेत दिनांक 22 जुलै ते 28 जुलै 2024
या कालावधीत शिक्षण सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी शिक्षण सप्ताहाअंतर्गत राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी मार्गदर्शन केले. शिक्षण सप्ताह अंतर्गत शाळेमध्ये अध्ययन, साहित्य निर्मिती, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध कला सादरीकरण, भाषिक व गणितीय खेळ, वृक्ष लागवड इत्यादी विविध उपक्रमांचे आयोजन केले गेले. या उपक्रमांमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि सामाजिक संस्था यांचे विशेष सहकार्य लाभते. तर बघा, पहिला प्रश्न आहे, या बातमीवर आधारित दिलेल्या बातमीचा विषय काय आहे ते लिही. तर बघा, वरतीच दिलेला आहे बातमीचा विषय, शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा झाला. यानंतर दुसरा प्रश्न आहे, सदर उपक्रमातील विविध कार्यक्रमांबाबत प्रारंभी कोणी मार्गदर्शन केले? तर शाळेच्या मुख्याध्यापकांनी. यासाठी देखील 1 गुण हा तुम्हाला असणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, शिक्षण सप्ताह अंतर्गत पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने कोणत्या उपक्रमाचे आयोजन केले होते ते लिही. तर वृक्ष लागवड हे त्याचं उत्तर असणार आहे. शिक्षण सप्ताह अंतर्गत पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने वृक्ष लागवड उपक्रमाचे आयोजन केले होते, असे पूर्ण वाक्यामध्ये उत्तर हे लिहायचं आहे. यानंतर शिक्षण सप्ताह उपक्रमाअंतर्गत कोणत्या उपक्रमांचे आयोजन केले होते? तर या ठिकाणी बघा, वरतीच तुम्हाला बातमीमध्ये दिलेले आहे की शिक्षण सप्ताह उपक्रमाअंतर्गत क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, कला सादरीकरण, भाषिक व गणितीय खेळ, वृक्ष लागवड इत्यादी सारखे उपक्रमांचे आयोजन केले होते. प्रश्न क्रमांक 5 आहे 4 गुणांसाठी. खाली दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही. त्यातील खालील वाक्यातील वाक्प्रचार ओळखून त्याचा अर्थ लिही. पहिला आहे, विशालला गायनात अत्यंत रस आहे. वाक्प्रचार काय आहे? तर रस असणे आणि वाक्प्रचाराचा अर्थ म्हणजे गोडी असणे. पुढे प्रश्न आहे बघा, खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करणारी म्हण लिहायची आहे. बाबांनी रमेशला सांगितले, काम केले नसल्याची नुसती जाणीव करून दिल्याबरोबर त्याने काम न करण्याची अनेक कारणे सांगितली. म्हणजेच याची जी म्हण आहे तर ती म्हणजे काय? नाचता येईना अंगण वाकडे. यानंतर आहे बघा, गावात खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदल व वाक्य पुन्हा लिही. तर या ठिकाणी आपल्याला वचन बदलायचे आहे. राघवने खडू आणला. आता खडू आणला हे एक वचन झालं, तर आपल्याला त्याचं अनेक वचन करायचे आहे. आता इथं राघवने खडू आणले म्हणजेच अनेक वचन. या ठिकाणी अनेक खडू आणले त्याने. यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, पुन्हा तुम्हाला एक उतारा दिलेला आहे आणि त्या उतारावर आधारित तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरेही लिहायची आहे. तर आता मी उतारा पूर्ण हा रीड करत नाही, परंतु हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. चला तर पहिला प्रश्न जाणून घेऊया. खाली दिलेल्या बोलीभाषेतील शब्दांना प्रमाण भाषेतील पर्यायी शब्द हा तुम्हाला लिहायचा आहे. डेचकी, तर डेचकी म्हणजे काय? चरबी. आणि वलानी म्हणजेच कपडे वाळत घालण्याची दोरी. दुसरा प्रश्न आहे, खाली दिलेल्या अर्थाचा उताऱ्यात आलेला शब्द शोधून लिहायचा आहे. लाकडी काठी. उत्तर आहे अर्धी कोळसा झालेली लाकूड, त्याला बोलायचं लाकडी काठी. यानंतर पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या शब्दातील अक्षरांपासून कोणताही एक अर्थपूर्ण शब्द तयार कर आणि लिही. चिराग नगर. या ठिकाणी चिराग होईल, राग होईल, नगर होईल, त्यानंतर घर होईल, नग होईल, असे अनेक शब्द हे बनतात, त्यामध्ये तुम्ही लिहू शकता. पुढचा आहे प्रश्न बघा, दिलेल्या परिच्छेदातील अपरिचित किंवा बोलीभाषेतील शब्दांचा अर्थ शोधण्यासाठी तू कशाची मदत घेशील ते लिही. तर उत्तर आहे शब्दकोश, गुगल सर्च इंजिन इत्यादी. यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 7, खाली कविता वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. तर या कवितेवर आधारित तुम्हाला 7 गुण असणार आहे. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो,
सृष्टीचा गा चित्रकार, हिरवा देखावा रेखितो. कलावंत हा साजिरा, काय त्याची कलागत. जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत. नाचे दरी डोंगरात झिम्मा, खेळतो नदीशी. रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो झाडांशी. वेण्या गुंफितो वेलीच्या वेली, लाजल्या लाजल्या. पानं फुलांचे पातळ थेंबाथेंबांनी सजल्या. झुले पोरींना झुलाया, असे टांगतो झाडाला. देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला. म्हणजे या प्रकारे ही एक कविता आहे बघा. शेवटी इंद्रधनुष्याचा बांध असा नाभाला घालतो, रंगीबिरंगी फुलांची नक्षी रानात गोंदतो. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, हिरव्या सृष्टीच्या मळ्यात कृपा करून राहतो. म्हणजेच थोडक्यात काय तर ही श्रावण या महिन्यातील श्रावण या कवितेवर आधारित ही कविता दिलेली आहे बघा. त्यातील पहिला जो प्रश्न आहे, पुढील श्रावण महिन्यासाठी कवितेत न आलेल्या विशेषणाला गोल करायचा आहे. तर विशेषण म्हणजे काय पहिलं हे तुम्ही जाणून घ्यायचं आहे. आणि बघा इथं शब्द दिलेला आहे, खेळगाव, रंगारी, खोडकर आणि खट्या. तर विशेषण यामध्ये असणार आहे खोडकर. पुढील प्रश्न आहे बघा, इंद्रधनुष्य हे उत्तर येईल असा एक प्रश्न तयार करायचा आहे. जसं की निसर्ग कशाचा नभला बांधतो, तर इंद्रधनुष्य. पुढचा प्रश्न आहे बघा, वरील कवितेत श्रावण महिन्यातील कोणकोणत्या सणांचे वर्णन आले आहे ते लिहायचे आहे. जसे की श्रावण महिन्यामध्ये अनेक सण येतात हे आपल्याला माहितीच आहे. तर कवितेमध्ये देखील इथं उल्लेख केलेला आहे, जसे की नागपंचमी, कृष्ण जन्माष्टमी. यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या कोणत्याही 2 जोड्या लिहायच्या आहे. यमक जुळणाऱ्या शब्द यामध्ये कवितेत आलेले कोणते आहेत तर ते लिहायचे आहेत. जसे की झाडाला, गाण्याला. दुसरा आहे खेळगा, अवघा. यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, कवितेतील तुला आवडणारी ओळ कोणती व ती तुला का आवडली ते लिही. तर तुम्ही या ठिकाणी दुसरी कोणतीही ओळ ही लिहू शकता आणि त्याचं कारणही तुम्ही सांगू शकता. जसं की असा रंगारी श्रावण रंग उधळीस येतो. कारण की या ठिकाणी श्रावणाला दिलेली रंगारीची उपमा मला खूप आवडली म्हणून मला ही ओळ आवडली. या पद्धतीने तुम्ही लिहू शकता किंवा अदर दुसरी कोणतीही ओळ तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. पुढील प्रश्न आहे बघा, माझा आवडता छंद या विषयावर 8 ते 10 ओळीत तुम्हाला माहिती लिहायची आहे. मग तुम्ही या ठिकाणी देखील प्रत्येकाचं उत्तर या ठिकाणी वेगळं असणार आहे. जसे की माझा आवडता छंद वाचन. माझा आवडता छंद वाचन आहे. मला लहानपणापासूनच पुस्तकांची आवड आहे. मी गोष्टींची पुस्तके, माहितीपूर्ण पुस्तके आणि कादंबऱ्या वाचतो. वाचनामुळे माझे ज्ञान वाढते आणि कल्पनाशक्ती विकसित होते. मी रोज थोडा वेळ वाचण्यासाठी राखून ठेवतो. वाचन केल्यामुळे मला नवे शब्द समजतात आणि भाषाशैली सुधारते. माझ्या शाळेतील ग्रंथालयात मी नियमितपणे जातो. वाचन मला आनंद देतो आणि निवांतपणा मिळतो. म्हणूनच वाचन हा माझा आवडता छंद आहे. आणि सगळ्यात जवळचा माझा मित्र हे देखील माझे पुस्तक आहे, कारण की ते नेहमीच मला हे साथ देतात. तर अशा विविध पद्धतीने तुम्ही एखादा कोणताही विषय मांडू शकता आणि त्यावर आधारित तुम्ही 10 ओळी लिहू शकता. तुमचा आवडता छंद जो कोणताही असेल तर त्यावर आधारित त्या विषयावर तुम्हाला 8 ते 10 ओळी या ठिकाणी लिहायच्या आहेत. पुढील प्रश्न आहे बघा, सुट्टीमध्ये तू अनुभवलेल्या गमती-जमती 3 ते 4 वाक्यामध्ये सांगायच्या आहेत. जसे की मग आता तुम्ही सुट्टीमध्ये कुठे जातात, तर काही जण आजी आजोबांकडे जातात, काही मामांकडे जातात. पण तुम्ही त्या पद्धतीने 3 ते 4 वाक्य या ठिकाणी लिहायचं आहे. जसे की सुट्टीमध्ये मी माझ्या मामाच्या गावाला गेले होतो. त्या ठिकाणी मी माझ्या अनेक मित्रांसोबत खूप खेळलो, खूप मजा केली. आम्ही सर्वजण नदीत पोहायला गेलो. माझ्या मित्रांनी आम्हाला पोहायला शिकवलं. त्याचप्रमाणे मामीच्या हातचे आम्ही गुलाबजाम खाल्ले. किंवा मग माझ्या आजीच्या गोष्टी ऐकायला आम्हाला खूप मजा आली. आजीने आम्हाला खूप छान छान गोष्टी सांगितल्या. ही सुट्टी मला खूप आनंददायक वाटली आणि आम्ही या सुट्टीमध्ये खूप धमाल केली. तर ह्या माझ्या सुट्टीतल्या आठवणी कायमच माझ्या लक्षात राहील. या पद्धतीने तुम्ही 3 ते 4 ओळी हे लिहू शकता तुमच्या मनाने.
यानंतर पुढील आहे बघा प्रश्न, खाली दिलेल्या चित्रावर आधारित कवितेच्या 2 ओळी तयार कर व लिही. मग तुम्ही तुमच्या मनाने या ठिकाणी इथं चित्र दाखवलं आहे बघा, छान झाडं आहे, पक्षी आहे, किलबिल करतायत. तर जसे की झाडावरती बसले पाखरू गात गोड गाणं, सकाळच्या स्वच्छ प्रकाशात सजलं त्याचं रानं. किती छान पद्धतीने आपण ह्या 2 ओळी तयार केल्या आणि त्या आपण लिहू शकतो. यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्हाला जर असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जर हवे असेल, चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसंच बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत येईल. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 आहे, इयत्ता 8वीसाठी तयार केलेल्या वाचन कोपऱ्याचे उद्घाटन करण्यासाठी विनंती करणारे पत्र विद्यार्थी प्रमुख या नात्याने मुख्याध्यापकांना तुम्हाला लिहायचे आहे. तर या ठिकाणी तुम्ही वरती शीर्षक द्या, टायटल द्या, विनंती पत्र, मग तुम्ही वाचन कोपऱ्याचे उद्घाटन विषय मांडू शकता, तुमचं पत्र टाकू शकता आणि तुम्हाला विषय मांडायचा आहे की इयत्ता 8वीसाठी तयार केलेल्या वाचन कोपऱ्याचे उद्घाटन करण्याची विनंती करणारे पत्र लिहित आहो आणि तुम्ही या उद्घाटनासाठी नक्की यावं, या पद्धतीने तुम्ही विनंतीपत्र हे लिहू शकता. तर पुढील प्रश्न आहे बघा, खाली दिलेल्या मुद्द्यांवरून कथा लिहायची आहे आणि कथेला योग्य असे शीर्षक देखील द्यायचे आहे. तर बघा मुद्दे कोणते दिलेले आहेत, तर या ठिकाणी तुम्हाला मुद्द्यावरून कथा लिहायची आहे आणि शीर्षक देखील द्यायचं आहे. मग मुद्दा, शाळेची सहल, घाटातून प्रवास, एके ठिकाणी विश्रांतीसाठी थांबणे, निसर्ग सौंदर्याचा आनंद, अनपेक्षित घटना, घटनेला धैर्याने सामोरे जाणे, सुटकेचा आनंद, परतीचा प्रवास. तर अतिशय रंजक अशी तुम्हाला कथा या ठिकाणी लिहिता येणार आहे. जर तुम्ही कधी सहलीला गेलाच असाल तर नक्कीच तुम्ही तुमचे ते आठवण प्रसंग सर्व तुम्ही या कथेमध्ये मांडू शकता. आणि शीर्षक देखील तुम्हाला द्यायचं आहे, जसं की सहलीच्या गमती जमती. जसे गेल्या महिन्यात आमच्या शाळेची सहल सिंहगड किल्ल्यावर आयोजित करण्यात आली होती. पहाटेच आम्ही सर्वजण बसमध्ये बसलो, घाटातून प्रवासाला सुरुवात झाली. वाटेत छान हिरवगार निसर्ग, थंडगार वारा आणि पक्ष्यांचा आवाज, यामुळे वातावरण हे अधिकच प्रसन्न वाटत होतं. एका ठिकाणी विश्रांतीसाठी आम्ही थांबलो. तिथे थंड पाण्याचा झरा होता. आजूबाजूला खूप सुंदर असा निसर्ग होता. आम्ही गाणी गायली, गाण्यांच्या भेंड्या खेळलो. थोडा वेळ तिथं बसलो. सगळ्यांनी थोडंफार रेस्ट केला. अनेक काही गोष्टी खाल्ल्या. जे डबे आणले होते, खाऊ आणला होता, तो एकत्रित खाल्ला. परंतु अचानक एक अनपेक्षित घटना घडली. तर आमच्या सोबतचा जो मित्र होता त्याचा पाय घसरला. घटनेने आम्ही या सर्व गोष्टीला धैर्याने सामोरं गेलो. नंतर आम्हाला त्याची खूप काळजी वाटली, परंतु नशिबाने त्याला काही झाले नाही आणि आम्ही सुटकेचा श्वास सोडला. आणि परंतु आम्ही सर्व खूप आनंदी होतो आणि पुन्हा आम्ही परत आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो. हे जे वरचे दिलेले पॉईंट आहे तर ते प्रत्येक पॉईंट हे तुम्हाला त्या कथेमध्ये आले पाहिजे आणि त्याखाली तुम्ही अंडरलाईन करायचे आहे, म्हणजे तुम्हाला मार्क हे आउट ऑफ मिळतील. रंजक अशी तुम्ही कथा या खाली दिलेले जे मुद्दे आहेत तर त्यावर आधारित तुम्हाला कथा लिहायची आहे आणि योग्य असे शीर्षक देखील द्यायचे आहे. यासाठी 5 गुण असणार आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12 आणि हा तुमचा शेवटचा प्रश्न असणार आहे. खाली दिलेल्या सूचनेनुसार उत्तरं लिही. यासाठी तुम्हाला गुण 6 असणार आहे. प्रश्न क्रमांक अधोरेखित प्रश्नाचे सामान्य रूप ओळखून लिही. पानावर दवबिंदू जमले होते तर सामान्य रूप हे पान हे असणार आहे. दुसरा आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखून लिही. तर वाक्य दिलेलं आहे, खेड्याहून शहर हे मोठे असते. तर विभक्ती प्रकार आहे पंचमी. यानंतर खालील वाक्यातील प्रयोग ओळखून लिहायचा आहे. अमित पुस्तक वाचतो. तर हा कर्तरी प्रयोग आहे, कारण की तो पुस्तक वाचतो. यानंतर आईने गाईला बांधले. तर हा भावी प्रयोग आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे बघा, खालील तक्ता पूर्ण कर. तर संधी दिलेली आहे आणि संधीचा विग्रह करायचा आहे. पहिला आहे भाग्योदय. संधी विग्रह होतो भाग्य अधिक उदय म्हणजेच भाग्योदय. दुसरा आहे बघा करावेसे.
संधी विग्रह होतो, करावे अधिक असे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे सेम प्रथम सत्र परीक्षेला इयत्ता 8वी विषय मराठी पॅटचा सराव पेपर हा तुम्हाला असणार आहे। त्यामुळे तुम्ही नक्कीच याचा सराव करा आणि बेस्ट ऑफ लक ऑल ऑफ यू। छान पेपर लिहा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस नक्की करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत येईल। पुन्हा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये। सी यू सून। बेस्ट ऑफ लक ऑल ऑफ यू आणि छान अभ्यास करा।